नमस्कार प्रेक्षकांनो. तारिणी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मात्र इकडे खूप जबरदस्त आणि भयानक ट्विस्ट आलेला आहे. हो प्रेक्षकांनो, जस्ट आताच एक खूप मोठा रहस्यमयी असा आता लेटेस्ट प्रोमो रिलीज झालेला आहे आणि या प्रोमोमध्ये आता खूप भयानक आणि वादळग्रस्त आता सत्य आपल्या समोर येणार आहे. म्हणून आता इकडे मात्र गुलाबच्या खुन्यापर्यंत जी तारिणी आता सतत गुलाबचा खुनी कोण आहे आणि या घरातला तो रहस्यमय व्यक्ती कोण आहे याचा विचार ती सतत करत होती आणि रात्रंदिवस त्या व्यक्तीला शोधण्याचं काम ती करत होती. पण मात्र आता तारिणी ते ठिकाणावरती पोचलेली असते आणि यात्रा मात्र तिच्या समोर खूप मोठं रहस्यमयी घटना घडते. तर आता युवराज आणि कौशिकी खांडेकर ही समोरासमोर येते. पण आता तिथं आता एक अशी व्यक्ती येते, ती म्हणजे दयानंद खांडेकर. तर दयानंद खांडेकर आता कौशिकी या तिघांना म्हणजे कौशिकीला आता ही तारिणी समोर बघते. पण तेवढ्यातच दयानंद खांडेकरांनी आता समोर एक वेगळंच रूप आता मालिकेला दिलेलं आहे. वेगळंच टर्निंग पॉईंट आता मालिकेत आलेला आहे आणि इकडे मात्र आता तारिणीला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसलेला आहे. चला तर प्रेक्षकांनो, या लेटेस्ट प्रोमोमध्ये नेमकं काय दाखवण्यात आलेलं आहे हे सविस्तर आपण बघूया. त्यापूर्वी आत्ताच माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर इकडे मात्र आता तारिणी त्या रोडवरती पोचलेली असते आणि मात्र तिच्या मनामध्ये खूप गोंधळ चाललेला असते. तर इकडे जे जे आता ऑफिसमध्ये पोचलेली असते, त्यामुळे आता ही तारिणी टीम आता तारिणीच्या मदतीला येऊ शकली नसते. पण मात्र इकडे आता खूप मोठा प्रॉब्लेम तारिणीवर आता संकटग्रस्त ही जे जे येणार आहे. तर हो प्रेक्षकांनो, आता तारिणी टीम तिच्यासोबत काही ना काहीतरी गोंधळ घालत आहे आणि आता मात्र इकडे आता ही जे जे आहे ना, तिने कौशिकी वर तर वॉच ठेवण्यासाठी इकडे तारिणी टीमला सांगितलं असतं. पण मात्र आता जे जेचा एक खबरी तारिणी टीमवरती आता वॉच ठेवून असतो आणि तारिणीवरती सुद्धा एक जे जेचा खबरी आता वॉच ठेवून असतो की तारिणीच्या मुवमेंट काय आहे, ती नेमकं काय करते. तर हा जे जेने आता या तारिणी टीमला न कळत केलेला प्लॅन असतो आणि यामध्ये आता अक्षरशः तारिणी अडकते. तर इकडे मात्र आता जो व्यक्ती असते जो की सतत तारिणीवरती वॉच ठेवून असते आणि इकडे जे जेने असं शॉकपणे येत आता तारिणी टीम मेंबरला तिथं अडवून ठेवलेलं असतं. कारण हा एक जे जेचा प्लॅन म्हटला तरी चालेल की आता काही ना काही खूप मोठा मास्टर प्लॅन या जे जेने केलेला असतं आणि तारिणी आता एका व्यक्तीला भेटण्यासाठी या रिंग रोडवरती आहे असं आता जे जेला तो जो काही खबरी असतो तो सांगते आणि तेवढ्यातच आता जे जे करते तारिणीला कॉल आणि आता तारिणीला विचारते, काय तारिणी कुठे आहेस तू? त्यावर तारिणीला आता जे जे कॉल करते आणि विचारते, कुठे आहेस तारिणी तू, आणि लवकरात लवकर मला येऊन भेट. त्यावरच आता लगेच जे जेचा कॉल आल्यावरती तारिणी आता पुन्हा विचारत पडते आणि बोलते की मॅडम काय झालं, मी घरीच आहे, काही काम होतं का महत्त्वाचं? त्यावर आता इकडे जे जे बोलते की हो, येऊन भेट. त्यावर आता इकडे जे जेला मात्र खूप मोठं सस्पेन्स वाटते की खरंच आता तारिणी आपल्याशी खोटी का बोलली असावी आणि इकडे तर तारिणी आता कोणाला तरी भेटायला जाणार आहे आणि तारिणी घरी आहे, खोटी का बोलली? म्हणजे नेमकंच या तारिणी टीम माझ्या माघारी काही ना काही गेम खेळताय असं ती मनाशीच विचार करते आणि माझ्याशी जे जेशी जे गेम खेळतात ना, त्यांचे गेम मी उधळून लावते. तारिणी हे विसरू नको की मी तुझी बॉस आहे. तर इकडे मात्र आता ती वेळ आलेली असते जेव्हा आता युवराज एका रोडवरती उभा असतो आणि तो म्हणजे गुलाबच्या बॉसची वाट बघण्यासाठी आणि तारिणी त्यांच्यावरती वॉच ठेवून असते. तेवढ्यातच आता एक कार येते आणि आता कार तिथं थांबते. त्यानंतर आता तारिणी त्यांच्यावर लक्ष ठेवते आणि इकडे व्हिडिओ रेकॉर्ड करते, कारण की त्यांना तारिणी टीमला प्रूफ म्हणून दाखवायचा असतो म्हणून. तर इकडे आता तेवढ्यातच एक महिला त्या गाडीतून उतरते आणि ती असते म्हणजे गुलाबची बॉस म्हणजेच कौशिकी खांडेकर. आता कौशिकीला असं वाटते की जरी आपण जे जेची मदत घेतली, कारण आता कितीही झालं तरी कौशिकीची गुप्त मैत्रीण असते जे जे आणि जे जे तिला सर्व काही सांगत असते. पण जे जेला हे माहिती नसतं की तारिणी एक्झॅक्टली आता त्याच ठिकाणावरती त्याच प्लेसवरती पोहोचलेली आहे. तर इकडे मात्र आता जे जे आता युवराजच्या समोर जाते आणि युवराज बोलते, ताई
तू इथं काय करतेस? त्यावर आता इकडे कौशिकी बोलते, तू काय करतोस युवराज इथं? आणि का कोणाला भेटायला आलेला आहेस का तू? त्यावर युवराज बोलते की हो, माझं महत्त्वाचं कोणीतरी मला भेटायला येणार आहे. तेव्हा मात्र आता युवराज आणि कौशिकी समोरासमोर आणि त्यांना असं बघून मात्र इकडे आश्चर्याचा धक्का युवराजला बसतो. आणि तेव्हा मात्र आता इकडे तारीनला सुद्धा धक्का बसतो. तेव्हा कौशिकी बोलते की आज मी तुझी बहीण बनून इथं आलेली नाही आहे, मी एक त्या गुलाबची बॉस आहे आणि मात्र बॉस म्हणूनच तू आता माझ्याशी ओळख ठेव. बहीण वगैरे मी खांडेकर आहे, तू खांडेकर आहे, या फांबळ्यामध्ये तू पडू नको. त्यावर आता युवराज बोलतो, काय ताई तू गुलाबची बॉस? खरं बोलतेस ना तू? त्यावर आता इकडे कौशिकी बोलते की हो, खरं बोलते मी. आणि तेवढ्यातच आता दयानंद खांडेकरांची सुद्धा जबरदस्त एंट्री तिथं होते. तेव्हा मात्र आता दया काका येतात आणि कौशिकीच्या आणि इकडे युवराजच्या सुद्धा दोघांच्या कानाखाली मारतात. पण आता तारिणी बोलते की कौशिकी आणि युवराज ठीक आहे, गुलाबची बॉस जर कौशिकी असणार तर मात्र आता दया काका काय करतात? म्हणून आता थोडीशी समोर आता ही तारिणी जाते आणि त्या तिघांचं बोलणं ऐकते. तेव्हा आता दया काका बोलतात की कौशिकी, मला तुझा खरा चेहरा खूप दिवसांपासून समजलेला होता, पण मला हे माहिती नव्हतं. अगं तुझा भाऊ आहे ना युवराज, मग त्यालासुद्धा तू या जाड्यात का ओढतेस? युवराजाने तू तर मला सांगितलं होतं की तू कधीही असा गुन्हा करणार नाही. अरे पद्मिनी, जेव्हा तू जेलमध्ये होती ना, तुला सोडवण्यासाठी तिने काय काय धडपड केली ना, तिचं तिलाच माहिती. आणि बाप म्हणून माझं काळीज काय होत होतं ना, मलाच माहिती. आणि तू कौशिकी, अगं मला तर खरं तर काळा चेहरा 2 दिवसापूर्वीच माहिती पडला होता, ज्या दिवशी तू MNLच्या ऑफिसमध्ये गुप्त मीटिंग घेतली होती. आणि मात्र त्या मीटिंग दरम्यान मी तुझं सर्व बोलणं ऐकलं होतं आणि काही फोन कॉलमुळे मला तुझ्यावरती संशय आलेला होता. पण हा संशय 100% खरा होता याचीच मला भीती होती की खरा नसावं, पण मात्र तसं घडलं नाही. तू खराच गुलाबची बॉस आहे आणि या ड्रग क्षेत्रातील खूप मोठी, खूप या राणी आहेस आणि तुझ्याशिवाय या ड्रग क्षेत्रात पाणी हलत नाही, हे सत्य माझ्यासमोर आलं. पण माझ्या मुलाला या सर्वांमध्ये तू घेऊ नको. आता लवकरच मी स्वतः तुझ्या विरोधात पुरावे स्वतः पुरावा म्हणून आता पोलिसासमोर जाणार आणि कौशिकी तुला सोडणार नाही. कारण गुन्हेगार कधीही बाहेर राहता कामा नये, हाच माझा आणि माझ्या MNLचा नियम आहे. आजपासून MNLवरती तुझा काहीही हक्क नाही. तेव्हा मात्र आता दयानंद खांडेकरांच्या तोंडून हे सर्व ऐकता क्षणी मात्र इकडे आता कौशिकीला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसते आणि इकडे मात्र आता तारिणीला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसते. तर तारिणी समोर आता हे खूप मोठं रहस्य उलगडलेलं असतं दया काकामुळे की कौशिकी हीच गुलाबची गुन्हेगार आहे. आणि आता मात्र खरंच एवढं पाहणं रंजक आहे की आता खांडेकरांच्या घरी काय नेमकं वादळ येणार आहे आणि खरंच आता दया काका स्वतः पुरावा बनत आता पोलिसांच्या ताब्यात कौशिकीला देणार का? खरंच आता कौशिकीला जेव्हा दया काकाला हे सत्य माहिती पडलं, असं कौशिकीला माहिती पडलं, तर तेव्हा मात्र आता दया काकाच्या जीवाला काही धोका असणार आहे का? खरंच आता केदार आणि तारिणी आता दया काकाला वाचवू शकणार का? आणि मात्र आता जेजेने तारिणीच्या विरोधात नेमकं काय पाऊल उचलणार हे पाहणं खूपच रंजक असणार आहे मालिकेमध्ये. म्हणून प्रेक्षकांनो असे जबरदस्त ट्विस्ट आणि दया काकाचं कौतुक केलंय तेवढं कमी आहे. कारण आता कौशिकीवर एवढं अनंत प्रेम असून त्याने आता सत्याच्या बाजू पकडलेली आहे आणि ही बाजू कितपत आता खरी होत, कौशिकी खरंच गजाआड जाणार का? आणि या खूप सर्व प्रश्नांची उत्तरे जी तुमच्या मनामध्ये दडलेली आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे लेटेस्ट एपिसोड आणि तारिणी मालिकेचे अत्यंत खूप जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला, दया काकाचं अगदी सत्याकडे जाणं हे तुम्हाला कसं वाटलं, नक्की कॉमेंट्स करून सांगा. जय गजानन. धन्यवाद. स्वामी समर्थ.